जय भीम, नमो बुद्धाय साथियो. मी भाऊसाहेब गोपाळराव चव्हाण. मी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ओझर ह्या ऑर्गनायझेशनमधून जून 2021ला सेवानिवृत्त झालेलो आहे. माझं मूळ गाव नाशिकपासून 60 किलोमीटरवर रुई, तालुका निफाड, जिल्हा नाशिक येथे आहे. आज समाजाचं जे काही अभिसरण होतं आहे त्याला अनेक कारणं आहेत. त्यातलं प्रमुख कारण जे उच्च शिक्षित आपला वर्ग आहे, ह्या वर्गाच्या ज्या काही नैतिक जबाबदाऱ्या आहेत त्या ह्या वर्गाकडून त्याचा अभ्यास झालेला नसल्यामुळे किंवा वेळेअभावी समाजाला जागृत न करता आल्यामुळे जे सामाजिक अभिसरण झालेलं आहे, तर त्याला मुख्य कारण आम्ही जी लोक शिकलो सवरलो, आम्ही समाजापर्यंत योग्य रीतीने पोचू शकलो नाही. ही चूक समस्त समाजाची नसून जो शिक्षित वर्ग आहे, ज्याला सामाजिक भान आहे, अशा लोकांनी आपल्या समाजापर्यंत जाणं ही काळाची गरज आहे. परंतु ते काही ना काही कारणास्तव किंवा काही ना काही बहाणे करून आम्ही जे समाजापर्यंत जात नाही, ती आमची चूक आहे हे मान्य करण्यासाठी सुद्धा आम्हाला विचार करावा लागतो. तोच मुळात चुकीचा आहे. आज बाबासाहेबांनी आम्हाला जी धम्मदीक्षा दिली, त्यामध्ये ज्या 21 प्रतिज्ञा दिल्या, त्या आम्ही तंतोतंत पाळतो का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. आम्ही शिकलो सवरलो, मोठ्या मोठ्या पदांवर विराजमान झालो, परंतु बाबासाहेबांच्या विचाराप्रमाणे आम्ही जे शिकलो, आम्हाला ज्या नोकऱ्या प्राप्त झाल्या, तर ह्या फक्त बायको आणि मुलं सांभाळण्यासाठी झालेल्या नसून समाजाचं उत्थान कसं होईल यावर आम्ही विचार केला पाहिजे. आणि ती आज काळाची गरज आहे. धम्म, बौद्ध धम्माची दीक्षा बाबासाहेबांनी आम्हाला दिली. त्यामध्ये 22 प्रतिज्ञांचं पालन करावं, तरच आपला धम्म पुढे जाईल, असं जे बाबासाहेबांना वाटत होतं. त्यामध्ये शिक्षित समाज आणि अशिक्षित समाज हे दोघंही 22 प्रतिज्ञांचं पालन करण्यासाठी कुठंतरी कमी पडत आहे.
बाबासाहेबांनी जेव्हा आम्हाला बौद्ध धम्माची दीक्षा दिली, तर बाबासाहेबांनी ही दीक्षा उगाच दिली असं नाही. बाबासाहेबांनी जो बौद्ध धम्म निवडला, तर त्या अगोदर बाबासाहेबांनी सर्व धर्माचा सखोल अभ्यास करून त्या सर्व धर्मांमध्ये त्यांना बौद्ध धम्म सर्वात श्रेष्ठ आणि उच्च आहे असं जेव्हा जाणीव झाली, तेव्हाच त्यांनी बौद्ध धम्माची दीक्षा आम्हाला दिली. आता हा धम्म महत्त्वाचा का? तर बौद्ध धम्मामध्ये सर्वांना समता, बंधुता, सामाजिक न्याय ह्या सर्व बाबी आल्यामुळे बाबासाहेबांनी आम्हाला बौद्ध धम्माची दीक्षा दिली. तर हा धम्म माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देतो, माणसाला शांततेचा संदेश देतो. कारण जिथं शांतता नसेल तिथं वाद निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. आणि हा वाद जर मिटवायचा असेल तर त्याला बौद्ध धम्माशिवाय पर्याय नाही असं मला वाटतं. तर ह्या धम्माचा, बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याची जी साधनं आहेत, त्यामध्ये सांस्कृतिक विंगच्या माध्यमातून किंवा आपण त्याला कल्चरही म्हणू शकतो. तर कल्चर हा शब्द जिथून उगम पावला त्यालाच आपण बौद्ध धम्म असे म्हणू शकतो. यात मला तरी तीळ मात्र शंका वाटत नाही. तर ह्या सांस्कृतिक कल्चरच्या माध्यमातून तथागत गौतम बुद्धांच्या 2587व्या जयंतीनिमित्ताने नाशिकमध्ये पहिल्यांदाच पीपल्स मीडिया नेटवर्कच्या माध्यमातून बुद्ध जयंतीच्या पूर्वसंध्येला रविवार दिनांक 11 मे 2025 रोजी सायंकाळी 4:30 वाजेपासून ते 7:30 वाजेपर्यंत ह्या वेळेत आंतरराष्ट्रीय लोकप्रिय संगीतकार पावा यांच्या लाईव्ह प्रोग्राम नाशिकमध्ये कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह येथे होणार आहे. तर मी सर्वांना हात जोडून नम्र विनंती करतो की ह्या कल्चरल प्रोग्रामसाठी आपण सर्वांनी ह्या पीपल्स मीडिया नेटवर्कच्या माध्यमातून होणाऱ्या बुद्ध जयंतीच्या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी आपलं तनमन धनाने योगदान द्यावं आणि जास्तीत जास्त संख्येने ह्या कार्यक्रमामध्ये आपली उपस्थिती असावी असं मी नम्र निवेदन करून इथेच थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय. बाहु सहस्रमभिनी मितसायुधन्तं गिरिमेखलम् उदितघोर ससेनमारं दानाधिधम्मविधि